सौरभ, बोलू नकोस, नीट ऐक आणि मी सांगते तसंच कर. आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघ आणि गावड्यांच्या घरी पोच. मी बाबा आणि वेद तिकडे पोचतोच आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? हा, आणि आता ही तरी संधी वाया घालवू नकोस. ये चल लवकर. आज कधी नव्हे ते एवढी भीती वाटतेय. म्हणजे इतरांसाठी नली या जगात नाहीये, पण मला माहितीये नली सुखरूप आहे. चेहऱ्यावर मुखवटा लावून जगायचं. काय होणार आहे? आई ऋषी, ऋषी आलास तू? काय झालं? कुणी आलं नाहीये ना? कुणाला काही? आई आई हळू बोल, काही झालेलं नाहीये. आई हे आपल्या तिघांचे मुंबईचे तिकीट्स आहेत. म्हणजे आता लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे आई. पहिली संधी मिळाली ना की आपण लगेच नलीला घेऊ आणि मुंबईला जाऊ. हे तिकीट्स जपून ठेवायला पाहिजे. नाही, कपाटात नव्हतं. त्या बाबाराव खोतचा काही भरोसा नाही. परत दरोडेखोर पाठवले तर काय करू? कुठे ठेवू आई तिकीट्स मी? ऋषी, ए बाळा ऋषी, बाहेर ये. बाबाराव खोत? खोच आले तू ऋषी? मला भीती वाटते. आई आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. आपण बाहेर जाऊन बघूया, चल. सरस्वती, बापरे, यांनी तर आल्या आल्या रडारड सुरू केली. भावनेच्या भरात आई काही बोलली तर सगळं अवघड होईल. सरस्वती, मी तुझं दुःख समजू शकते सरस्वती. शेवटी मी पण एक आईच आहे. आणि नलिनी मला मुलीसारखीच होती ग. इकडे देवा, इतका निष्ठुर का झालास रे? ऋषी, आईची काळजी घ्या बाळा. अक्काली अशी आपली मुलगी जाणं खूप धक्कादायक असतं बाळा. नेमकं तू घरी आलास आणि लगेच ही घटना घडली. वेद, हे बाळा बस बस. वेद, हे बघ सरस्वती, सुख दुःखात आपण एकत्र असायला पाहिजे. या दुःखात हे खोत कुटुंब तुझ्या सोबत आहे
कसं आहे ना वैदी, झाली ही घटना फार वाईट घडली, पण शेवटी माणसाचं जीवन असतं ना, जीवन हे क्षणभंगूर असतं वैदी. त्यामुळे जे सत्य समोर आलं ना, त्याला धैर्याने तोंड द्यावंच लागतं. हे बघ वेद, तुझाच मुलगा असं समज, तो आहे तुमच्या सोबत. सरस काय बोलते आई? गुपित फुटणार तर नाही ना? काकू काकू प्लीज रडू नका. शांत व्हा. नलीला काहीही झालेलं नाहीये. आई तू तरी काय रडारड लावलीयस? सौरभ, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो बाबा. मूर्खाने ऐक आणि जेवढं सांगतो तेवढंच करायचं. ऐक माझं. नलिनी जेव्हा इथे आली तेव्हा तिच्याकडे कुठली बॅग होती हे लक्षात आहे का? ती सांगेन तेव्हा आज जायचं, सगळे पेपर शोधायचे आणि येताना पाणी आणायचं. आणि हा कळेल. थोडा वेळ थांब. हे बघ वेद, तुझं दुःख मी समजू शकते. आपल्या जवळची व्यक्ती गेली तरी ती आहे असंच आपल्याला वाटतं, कारण आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीवर. रे सुम्मेसारखा का उभा राहिलास? बघतोयस ना बहिणींचा घसा किती कोरडा पडलाय तो. जा पटकन आत जा आणि पाणी घेऊन ये. प्यायला पाणी घेऊन ये. जा पाणी भर. हा काकू मला कोणी काही सांगितलं ना तरी मी विश्वास ठेवणार नाही.